तर हाय एव्हरीबडी, बघा आता तिन्ही सांजाला मला भेटायला माझी वहिनी आली आणि नुसतं भेटायलाच नाही आली तर येताना माझ्यासाठी बघा एवढं सगळं धान्य आणलेलं आहे. त्यांना वाटलं की राधाच्या म्हणजे नाही का बाबा माझी हालत जरा वाईट चालली असं निलेश दादाला पण वाटलं, कारण कॉन्टॅक्ट झालं होतं आमचं फोनवरती आणि तिथं गेल्यानंतर मी माझी परिस्थिती पण सांगितली. मग एवढं येताना माझ्यासाठी म्हणजे इकडे यायचं नव्हतं त्यांना, पण ह्याच्यासाठी आलं तर त्याला म्हणतात खरंच नातं. आता काय सांगू काय नाही, आता ही उचलून गाडीवर ठेवते. तर निलेश दादा पण आल्यात गाडी खायचं लय कमी आहे तुमच्या गाडीला. माझ्या गाडीला लय आहे म्हटलं अंतर. काय होतं तांदूळ आहेत बरं, त्याच्यात तांदूळ आहेत, लाल तांदूळ आहेत का? कशाला खायचं पडले पांढरा एका महिन्याचं राशन आलेलं कसं आणलं माझ्या जाताना पडायची कुठं तरी तू नाही येत माग एक ठेवून या काव्याला येतो बकारा पुन्हा चौबल येते पण तर हा बघा ही एवढं धान्य आणलं आता हे मला बरेच दिवस जाईल. ह्याच्यात बाजरी आहे वाटतं आहे ना, आम्हाला नाही लय लागत पण बरेच दिवस जाईल. ज्या दिवशी संपल ना त्या दिवशी मी तुम्हाला आवर्जून ह्याच्यामध्ये सांगते. आता मी घेऊन घरी जाणार आहे तर का नाही आता घरी जाताना काय अपदा होती ती एक तुम्हाला दाखवते, घरी गेल्यावर बी दाखवते. आता थोडंसं बोलते. तर बघा हे आता बसायला लागले ती गाडीत आणि माझ्या गाडीवर दिलंय वजन. आणि ही बघा माझा बाप नुसता नावाला बाप आहे, 10 रुपयापुरतं फक्त पैसा माग तुम्हाला. असं लिकीनं खाल्लंय उपाशी मेली तसलं काय बघायचं नाही. तुझी आई मेली केला मग मेली तर मेली म्हणून आता बाप मरायची वाट बघायची, बाकी काय सुद्धा नाही. नुसतं दारू पितोय. राधा मी काय बोलतो का काय नाही काय बोलत, नुसतं दारू पिऊस तर गोड आहे. दे 10 रुपये आणि दे 20 रुपये. 20 रुपये म्हणलं काका आलाय काय की म्हणलं वजन ठेवायला म्हणलं गाडी चालू तू बरोबर मग दिसलं म्हणलं आलो बा. होय बर 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 काय का. तर का नाही असंच व्हिडिओ कंटिन्यू करा. आता थोडस गप्पा ही मारतो, निलेश त्याला घालवती. गप्पा मारत आता निघतो आम्ही. बर लय ताप आहे अजून पण ताप आहे, काय बरंच नाही अजून वाटत. स्वेटर चिकन पिकन आणून खाऊन दे ह्यांना. बरं माझा बाप आता चिकनला आपल्याला पैसे देतो या. हा देतो मी ऊस घाण राहीन पण चिकन आणून देईन. कुठं पैसे घाण राहता बाई पैसे तू काय कोंबडीचे पकडा गोळा कराय नाही नाही रे यार, तू बापाचं एवढी माझी नाही वर पदवी. हाय की हाय जावा तर चिकन घेऊन ठेवा, आम्ही आले ह्यांना घेऊन. बरं बरं जावा खोबरं कोथंबीर ही ते आणा. कोथमीर नाही बाबा, मग खोबरं दोनोरा टाकू त्याच्यामध्ये, पण जावा चिकन तर घ्या अगोदर. जातो. हा व्हिडिओ कंटिन्यू करा, अजून पुढं तुम्हाला बघायचंय. घरी आला असताना आता हे व्हिडिओ करायला लागल्या तर या बघू आता किती वेळा चुकत्यात बघू. तर नमस्कार मित्रांनो. नमस्कार. तर उद्या सांगोलामध्ये SK टेक्सटाईल मार्केटमध्ये आम्ही भव्य असं लकी ड्रॉच्या सोडतीसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा जोडीसाठी आम्ही येत आहोत दोघं जोडीने येत आहेत. तर तुम्ही या, आम्ही पण येतोय. एकदा बी चुकला नाही चुकलाय वाटते का? मग काय अजून एकदा घ्या जरा, झणझणीत नाही झालेला. मी आली मोठ्यानं जरा. नमस्कार मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, उद्या सांगोलामध्ये SK टेक्सटाईल मार्केट इथं आम्ही दोघं जोडीने येत आहेत. हा तिघं पण येतोय. SK टेक्सटाईल मार्केट तिथं लकी ड्रॉचं सोडत आहे. म्हणजे
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा. ते पण आहे बघा. आणि पैठणीचा खेळ बघायला आमची भाऊजी यायची आहे बघा. आणि मी पण अजून मधून एंट्री मारणार आहे बर का. हा तर आम्ही येतोय सगळी. तुम्ही पण या. खेळ पैठणीचा म्हणाय पाहिजे होतं बा शेवटला. चला, येऊ. आणि तुम्ही कुठं लपलं होतं मोठ्याने बोलता पण माझं असंच असतंय व. घरी गेल्यावर फोन करा. आता लगेच जाणार आहे घरी. जाऊ. पूनमच्या मामाच्या जायचं. बरं इथं जाणार आहे. बरं गेल्यावर करा मग फोन. का मुक्कामीच आहे इथं. नाही नाही लगेच जायचंय. उद्या जायचं तिकडे 4 वाजता. उशीर लय होईल जायला आता. कुठं जायचंय? लोटेवाडी लांब जायचं सांगोल्याकडे. एवढ्या जवळ आला आणि घरी नाही आला वाईट वाटतं. आता झोपते ती जरा. इतके रामदार का उभा केले आपल्या घरी न्यायचे गरीब वगैरे. आपल्या घरी न्यायला आपल्यातलं वॉचमॅन सोडत नाही त्यांना आतमध्ये. नाही तर आपण गरीब आहे केला का नो. गरीब आहेत पण गरीबाला वॉचमॅन किती आहेत. हा? कसं काय ठेवलं इथं ह्यांना? काय तुम्ही आला नाही अगोदर माझ्या आधीन काय. नाही बाबा तुम्ही दिसलं मी आलो. हा ना बर. पुरीला खायला पोरास नाही 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 नग असं ते नको पोरास नको नको आता एवढं आणलंय की. आणलं नाही नको नको हा नाही मला त्या दिवशी एवढं दिलं. एवढं आहे का एवढं आणलंय तरी पण अजून खायला आणायला. बर बघू आता कधी. पडायला लागलाय गाडी. बर बर जा मग निलेश दादा गेल्यावर फोन करा. हा का जाऊ थोडं थोडं अरे आपल्या घरी नाही पाहिजे नव्हते रे असं. बघा मग. राहा निवांत राहा. काय अडचण आली तर फोन कर. हा टेन्शन घेऊ नका. नाही आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात संकट असते. असते ती अडचणी असते ती. असं भाऊ भेटल्यावर सांगाय समजवायला तर अजून तुम्ही पण हाय राहिला सायल्यावर कशाला मला टेन्शन येईल. निघाला बघा निलेश दादा. हा येईल हा येते. लय माझ्या निलेश दादाचा जीव आहे बाया माझ्यावर. असा जर भाव जर मला जर भेटला तर मी 10 वेळा पाणी पाय धुवून पाणी पिईन म्हणलं. बघ आता सक्का नाही सक्क्यापेक्षा काय कमी केलं. कर्तव्य पार पाडलं. फक्त माझी परिस्थितीच त्यांना माझ्याकडून ऐकून घेतली तर त्यांना माझी इतकी मया केली ना तुम्हाला सांगते. तुम्ही तर बघितलेलीच आहे बाकीचे. आणि हा बघा आता माझ्या बरोबर का नाही एवढं धान्य सुद्धा आणलंय माझ्यासाठी. वाईट वाटतंय पण काय करावं. वाईट वाटून पण वाटतं चला आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून मी भरपूर अशी माणसं कमावलं का नाही काका. किती माणसं कमावली मी. भरपूर माणसं चांगली मी कमावली. भरपूर मला जीव लावते ते. तर चला आता अंधार पडायला लागलाय आणि मी निघाली घरी. आता ही पोत आता मला न्यायला येईल का नाही मला माहित नाही. पण आता निघाली गाडीमध्ये. बघा पेट्रोल सुद्धा नाही. हा बघा ही बी चकमक करते. तर चला ह्या का पूनम ताईनं परत पोरांना खायला पैसे पण दिलेला आहेत. तर चला भेटू आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये.